आई, तू का रडतीयेस? बाळा, तुझ्या आजोबांची तब्येत खूप बिघडलीये. आपल्याला आत्ताच गावाला जावं लागेल. पण आई, आजोबांना काय झालं? ललिताचं बोलणं ऐकून छोटा रोनकही उदास झाला. ही गोष्ट आहे ललिता आणि तिच्या 6 वर्षाचा मुलगा रोनकची. ललिताचा नवरा मुकेशचं खूप आधीच निधन झालं होतं. मुकेश गेल्यानंतर रोनकची जबाबदारी ललितावरच होती. ती मेहनत मजुरी करून रोनक आणि स्वतःचं पोट भरायची. त्या दिवशी ललिताला कळालं की तिच्या वडिलांची तब्येत खूपच बिघडलीये आणि ते शेवटचा श्वास मोजतायत. म्हणून ललिताने लगेचच आपलं कपड्यांचं गाठोडं बांधलं आणि रोनकला घेऊन रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाली. आई, आपण ट्रेनने जाणार आहे? हो बाळा, आत्ता यावेळी गावाला जायला बस नाही मिळणार, त्यामुळे ट्रेननीच जावं लागेल. बरं आई, काही खायला आहे का? मला खूप भूक लागलीये. ललिताच्या घरापासून रेल्वे स्टेशन खूपच दूर होतं आणि पायी चालत आल्यामुळे रोनकला आत्ता खूपच भूक लागली होती. ललिताने आपलं गाठोडं सोडलं तर त्याच्यात फक्त 2 पोळ्या शिल्लक होत्या आणि त्याच्याबरोबर एक कांदा होता. नुसती पोळी बघून रोनकचा चेहराच पडला. पण त्याला माहीत होतं की त्याची आई आणि तो खूपच गडबडीत स्टेशनवर येऊन पोहोचले होते. रोनकने गुपचूप ती पोळी आणि कांदा खाल्ला आणि आपल्या आईच्या मांडीवरच तो झोपून गेला. मग थोड्या वेळानंतर, उठ रोनक, आपली ट्रेन आली, चल उठ बाळा लवकर. अरे वा, किती दिवसांनी आपण ट्रेनमध्ये जाणार. रोनकला ट्रेनमध्ये बसण्याचा आनंद होता, पण ललिताचे अश्रू मात्र थांबत नव्हते. तिला आपल्या वडिलांची खूपच काळजी वाटत होती. पूर्ण प्रवासात रोनक खिडकीजवळ बसूनच बाहेरचा सगळा निसर्ग बघत होता. पण ललिता मात्र मागे आपलं डोकं टेकून आपल्या वडिलांची तब्येत सुधारण्यासाठी प्रार्थना करत होती. पण देवाच्या मनात तर काही वेगळंच होतं. ललिताच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्या दिवशी ललिता खूप रडली. वडिलांवर अंत्यसंस्कार करून ती रोनकला घेऊन पुन्हा आपल्या घरी आली. ती तिच्या दुःखात हे विसरूनच गेली होती की तिच्याबरोबर एक लहान मुलंही आहे. आणि प्रवासात आई, भूक लागलीये. रोनकचं बोलणं ऐकून ललिता शुद्धीवर आली. तिच्याकडे रोनकला देण्यासाठी काहीच नव्हतं. तेव्हाच तिथून एक माणूस केक आणि चिप्स घेऊन चालला होता. अहो दादा, चिप्स आहेत का? नाही, चिप्स तर नाहीयेत, पण हा एक केक शिल्लक आहे. बर, केवढ्याला आहे तो? छोटेवाले तर सगळे विकले गेले, हा फक्त 60 रुपयावाला राहिलाय. ललिताने आपल्या पदराला बांधलेली गाठ सोडली तर त्याच्यात केवळ 40 रुपयेच तिला सापडले, जे बघून तो केकवाला स्वतःच तिथून निघून गेला. रोनकलाही समजलं होतं की केक घेण्यासाठी आईकडे पैसे नाहीयेत आणि तो खिडकीच्या बाहेर बघू लागला. रोनक खूपच समजूतदार होता. त्याने नंतर आपल्या आईकडे काहीच हट्ट केला नाही. काही तासांच्या प्रवासानंतर ललिता आणि रोनक आपल्या स्टेशनवर येऊन पोहोचले. तिथे पोहोचताच रोनक रडू लागला. ललिताला समजलं होतं की आता त्याला भूक सहन होत नाहीये. तेव्हाच तिला दुकानातून एक आवाज आला. पुरी भाजी घ्या, पुरी भाजी. त्याचा आवाज ऐकून ललिताला असं वाटलं की जणू काही तिची इच्छाच पूर्ण झाली. ललिताला वाटलं होतं की ती 2 आलूपुरी विकत घेईल. एक रोनक खाईल आणि एक ती स्वतः खाईल, कारण तिनेही 2 दिवसापासून काहीच खाल्लं नव्हतं. ललिताने 40 रुपये देऊन आलूपुरी खरेदी केली. त्याच्यात खूपच कमी भाजी आणि 2च पुऱ्या आल्या होत्या. ते बघून ललिताने आपलं ताटही रोनकलाच दिलं. रोनक पोट भरून तिथे जेवला आणि मग संध्याकाळी, आई, पोटात खूप दुखतंय. 3 वेळा उलटी पण झाली. एवढं बोलून रोनक बेशुद्ध झाला. ललिता लगेच त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी तिला सांगितलं की त्याला फूड पॉयझन झालंय. ललिताला लगेच कळालं की हे सगळं केवळ त्या आलूपुरीमुळे झालं आहे, जी तिने रेल्वे स्टेशनवरून खरेदी करून रोनकला खायला दिली होती. मग पूर्ण 1 आठवड्यानंतर रोनकच्या तब्येतीत जेव्हा सुधारणा झाली तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, आई, ती पुरी भाजी चांगली नव्हती. मी त्याच्यामुळेच आजारी पडलो. माझ्यासारखी किती मुलं आजारी पडली असतील ती तसली पुरी भाजी खाऊन. रोनक अगदी 100% बरोबर बोलला होता. ते ऐकून ललिता विचार करू लागली आणि मग थोड्या वेळ विचार केल्यानंतर ललिताला तिच्या आयुष्याचं ध्येय मिळालं आणि नवीन कामही. ललिताने स्टेशन जवळच आपली नवीन झोपडी बांधली आणि तिथेच एक कढई ठेवून अगदी ताजी बटाट्याची भाजी आणि गरमागरम पुरी तळू लागली. या या, 20 रुपयात 6 पुरी आणि भरपूर भाजी खा. तिच्या हातची आलूपुरी खूपच स्वादिष्ट बनायची आणि तेही केवळ 20 रुपयात सगळ्यांचं पोट भरायचं. तेव्हाच तिथे एक बाई आली. तिच्याबरोबर तिचा एक छोटा मुलगाही होता. आरामात खा, जितकं पाहिजे तितकं खा. हे खाऊन तुझं पोट नाही बिघडणार, कारण ही पुरी भाजी माझ्या आईने बनवली आहे, त्या अंकलनी नाही बनवलेली.
छोट्या रोनकचं हे बोलणं ऐकून सगळेजण हसू लागले आणि समोरच आलूपुरीची गाडी लावलेल्या माणसाने आपली आलूपुरीची गाडी बंद केली. सुलेखाच्या लग्नाला 2च दिवस झाले होते. नवीन सासर तिला खूप आवडत होतं. या 2 दिवसात तिच्याबरोबर सगळेजण अगदी प्रेमाने बोलत होते आणि तिचा नवरा सुरेश तर तिच्या प्रेमात अगदी मजनूत झाला होता. रात्री तिचा नवरा तिला म्हणतो, सुलेखा, आज 2 दिवस झाले आपल्या लग्नाला, पण तू अजून किचन मध्ये गेलीच नाहीयेस. अहो ते नवीन घर आहे ना, त्यामुळे मला सगळं समजायला थोडा वेळ लागतोय. मी लवकरच किचनमध्ये जाईन. लवकर नाही, तू उद्याच किचन मध्ये जाशील आणि उद्या तू चाऊमिन करशील. तेव्हा तू चाऊमिन काय मस्त बनवलं होतंस, उद्या तू सेम तसंच बनव, ठीक आहे? ते ऐकून सुलेखा खूप घाबरून जाते. ती मनातल्या मनात विचार करते, अरे आता काय सांगू मी यांना काय माहित की मला स्वयंपाक करायला येतच नाही. सुलेखा त्याच दिवसाचा विचार करू लागली. खरं तर तिला स्वयंपाक करायला अजिबात येत नव्हतं. आज तुला बघायला मुलाकडची लोक येत आहेत. त्यांनी जर तुला स्वयंपाकाचं काही विचारलं तर त्यांना सांग की मला सगळा स्वयंपाक येतो म्हणून. ठीक आहे आई. सुलेखा छान तयार होऊन त्या पाहुण्यांसमोर येऊन बसली. सुलेखाच्या आईने रेस्टॉरंटमधून खाणं मागवून त्यांच्या समोर आणून ठेवलं होतं. अरे बापरे, एवढं सगळं खाणं? हो, हे सगळं माझ्या लेकीने बनवलंय. तुम्ही खाऊन तर बघा. त्या रेस्टॉरंटचं चाऊमिन खूपच छान होतं. चाऊमिन खाऊन सगळेजण सुलेखाचं खूपच कौतुक करत होते. चाऊमिन तर खूपच छान आहे. मला चाऊमिन खूपच आवडलंय. हो, आता तुला रोज चाऊमिन खायला मिळेल. एकदा हे लग्न झालं की मग मजाच आहे तुझी. आणि मग त्या दोघांचं लग्न होतं. आता सुरेशने चाऊमिन खायचा हट्ट धरला होता. दुसऱ्या दिवशी सुलेखा झोपेतून उठली तेव्हा तिची जाऊ तिला म्हणाली, लवकर किचनमध्ये जा आणि आमच्या सगळ्यांसाठी चाऊमिन बनवून आण. भाऊजी किती वेळ वाट बघतायत तुझी. हो सुलेखा, लवकर चाऊमिन बनव, पोटात कावळे ओरडतायत यार. सुलेखा बिचारी खूपच घाबरली. ती किचनमध्ये गेली आणि तिने आपल्या आईला फोन केला. सकाळी सकाळी फोन केलास तू? सगळं ठीक तर आहे ना? या लोकांनी मला चाऊमिन बनवायला सांगितलंय. तू त्या दिवशी खोटं का बोलली होतीस? खोटं नसते बोलले तर तुझं लग्न कसं झालं असतं? तुला स्वयंपाक करायला येत नाही म्हटल्यावर त्या लोकांनी तुला कधीच हो म्हटलं नसतं. पण आता हे सगळं मला भोगायला लागतंय ना आई. आता चाऊमिन कशी बनवू तूच मला सांग. खूप सोपं आहे पोरी. आधी चाऊमिनला पॅकेटमधून काढून त्याला गरम पाण्यात शिजवायला घाल. त्यानंतर सगळ्या भाज्या तेलात चांगल्या फ्राय करून घे. तेवढ्यात तिथे सुलेखाची सासू येते. त्यामुळे सुलेखाला फोन बंद करावा लागला. सुलेखा, चाऊमिन बनवतीयस ना? कर. माझ्या तोंडात तर पाणीच सुटलंय. काय मस्त चाऊमिन बनवलं होतंस तू त्या दिवशी. थँक्यू आई. पण काय, तुला काही मदत हवीये का? नाही, मदतीची गरज नाही, मी करेन. ठीक आहे सुनबाई. एवढं बोलून विमला तिथून निघून गेली. सुलेखाने फोनकडे पाहिलं तर फोनची बॅटरी संपली होती. अरे यार, या फोनच्या बॅटरीला पण आत्ताच संपायचं होतं. आई काय म्हणाली होती? चाऊमिनला पाण्यात आधी शिजवून घ्यायचं. हां. सुलेखाला घाम फुटला होता पण तिने हार मानली नाही. तिने पॅकेटमधून चाऊमिन काढलं आणि उकळत्या पाण्यात घातलं. जोपर्यंत हे चाऊमिन शिजतंय तोपर्यंत मी सगळ्या भाज्या कापून घेते. गाजर, बीन्स आणि कांदा. हां, एवढं तर मला माहितीच आहे. तिने एका हातात गाजर पकडलं आणि एका हातात सुरी पकडली. तिने जसं गाजराला कापायला घेतलं तसं गाजर तिच्या हातातून निसटून एका भांड्याला आपटून ते भांडं खाली पडलं. त्या भांड्यांचा आवाज ऐकून, बरी आहेस ना? भांडी खाली कशी काय पडली? तू ठीक आहेस ना सुलेखा? हो ताई, मी ठीक आहे. आई, चुकून माझा हात त्या भांड्याला लागला. तुम्ही काळजी करू नका. विमला आणि सावित्री तिथून निघून जातात. सुलेखा मोठ्या मुश्किलीने गाजर कापायला घेते. गाजराचे तिने अगदी मोठे मोठे तुकडे केले. त्यानंतर तिने बीन्स सुद्धा तसेच कापले. पण जेव्हा तिने कांदा कापायला घेतला तेव्हा मात्र तिची चांगलीच पंचायत झाली. तो कांदा तिखट असल्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. हे सगळं काय होतंय माझ्या बरोबर? यापेक्षा मी लग्नाच्या आधी जर जेवण बनवायला शिकले असते तर किती बरं झालं असतं. मला घरी जायचंय. पण आता रडून काय उपयोग? लग्न तर झालंच आहे. काम तर करावंच लागणार होतं. स्वयंपाकही करावाच लागणार होता. हाच सगळा विचार करून सुलेखा पुन्हा चाऊमिन बनवायला लागली. इतक्या वेळेपर्यंत तिने चाऊमिनकडे लक्षच दिलं नव्हतं. तिने पाहिलं की ते चाऊमिन जास्त शिजलं गेलं. अरे हे काय? हे चाऊमिन तर चाऊमिन सारखं राहिलंच नाहीये. हे तर खिचडीसारखं झालंय. काय आणि कसं होणार आता माझं? तेव्हाच बाहेरून सुरेशचा आवाज येतो. सुलेखा, अजून किती वेळ लागेल ग? मला ऑफिसला पण जायचंय. हो, आले. फक्त 5 मिनिटं द्या. सुलेखाने त्या अति शिजलेल्या चाऊमिनमध्ये सगळ्या भाज्या तशाच घातल्या आणि त्या तेलामध्ये तसंच फ्राय करून ते चाऊमिन तयार केलं.
हे चाऊमिन तर दिसायला किती घाण दिसतंय. हे देवा. ते चाऊमिन घेऊन सुलेखा बाहेर आली आणि तिने जेवणाच्या टेबलवर ते ठेवलं. तिच्या हृदयाचे ठोके वाढतच होते. अरे वा, काय मस्त चाऊमिन केलंयस तू. दिसायला तर खूपच छान दिसतंय. आता खाऊन बघते किती चविष्ट झालंय ते. हो हो, चला आई, आपण सुरू करूयात. सुलेखाच्या हृदयाचे ठोके जास्तच वाढत होते. कसं झालंय हो चाऊमिन? खूपच मस्त. तू पण खाऊन बघ ना. थांब थांब, मी तुला माझ्या हाताने भरवतो. सुरेशने आपल्या हाताने सुलेखाला ते चाऊमिन भरवलं आणि ते चाऊमिन खाताच सुलेखाला चक्क उलटीच आली आणि तिने चाऊमिन बाहेर थुंकलं. थू थू, हे किती घाण आहे. कसे काय खाताय तुम्ही लोक हे? मला माफ करा, मला चाऊमिन नाही बनवता येत. मला काही स्वयंपाक करायला येत नाही. आईने त्या दिवशी खोटं सांगितलं तुम्हाला, कारण माझं लग्न व्हावं म्हणून. मला माफ करा. मग ते तिघेही जण, आम्हाला माहितीये सुनबाई की तुला स्वयंपाक करायला येत नाही म्हणून. माहितीये? पण कसं काय माहिती पडलं तुम्हाला? त्या दिवशी आम्ही तुझ्या घरातून बाहेर पडलो आणि डिनरसाठी आम्ही एका रेस्टॉरंटमधून चाऊमिन पार्सल करून घेतलं होतं. मग तेव्हा आम्हाला कळालं की तुला स्वयंपाक करायला येतच नाही. मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? सुनबाई, स्वयंपाक करायला यायला पाहिजे हे बरोबर आहे, पण तो लग्नाच्या आधीच शिकला पाहिजे असं काही नाहीये. लग्न झाल्यानंतरही स्वयंपाक शिकता येतो की. तू मला खूप आवडली होतीस सुलेखा. तुम्ही सगळेजण किती चांगले आहात. मी आजपासूनच स्वयंपाक करायला शिकेन. चल सुलेखा, मी तुला शिकवते स्वयंपाक. सावित्री सुलेखाला स्वयंपाक करायला शिकू लागली. काही दिवसातच सुलेखा अगदी उत्तम स्वयंपाक शिकली होती. सगळेजण तिच्यावर खूप प्रेम करायचे आणि सगळ्यांबरोबर अगदी आनंदाने राहायची. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.